नमस्कार, पारवीताई रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत। तर आज मी एकदम अशी वेगळी भाजी बनवणार आहे। तर त्यासाठी हे असे तुरीचे सोले घेतलेले आहेत। तुम्ही आतापर्यंत कधीच केली नसेल अशी भाजी, पण चवीला ती खूप छान म्हणजे अशी चविष्ट लागते ही भाजी। एकदा नक्की करून पहा। तर त्यासाठी मी असे हे एक वाटीभर ताजे तुरीचे सोले घेतलेले आहेत। तर तुरीच्या शेंगा ह्या हिवाळ्यातच भेटतात, तर त्यापासून आपण वेगवेगळे पदार्थ बनवतो। हे एक नवीन पदार्थ आहे। आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, कोथिंबीर घेतलेली आहे, एक टोमॅटो घेतलेला आहे आणि 4-5 असे वांगे घेतलेले आहेत आणि मुठभर शेंगदाणे घेतलेले आहेत। तर वांग्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार। मोहरी घेतलेली आहे, तेल, लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, जिरं, हळद आणि मीठ। साहित्य पाहिलेलं आहे। रेसिपीला सुरुवात करू। आणि माझा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील। तर गॅसवर मी कढाई ठेवलेली आहे। यामध्ये आता हे तुरीचे सोले आपण भाजून घेऊ। सुरुवातीला भाजल्यामुळे भाजीला खूप छान चव येते। हलकंसं भाजून घ्यायचं, खूप जास्त पण नाही। तर खमंग असे हे तुरीचे सोले मी भाजून घेतलेले आहेत। आता हे खाली उतरून मी काढून घेणार आहे प्लेटमध्ये। आणि ह्याच कढाईमध्ये आता शेंगदाणे आणि मिरच्या भाजून घेणार आहे। मिरच्याचं प्रमाण पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता। मी खूप झणझणीत असं हे वांग बनवणार आहे, त्यासाठी मी भरपूर हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत। तर ह्या पण आता थोडंसं 2 मिनिटं मी भाजून घेणार आहे। शेंगदाणे आणि मिरच्या पण मी छान भाजून घेतलेल्या आहेत। आता गॅस बंद करून हे पण मी खाली उतरून काढून घेणार आहे। आता हे थंड करून मी मिक्सरला वाटून घेणार आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये आता ही भाजलेली हिरवी मिरची आणि शेंगदाणे आणि थोडेसे तुरीचे सोले मी ठेवणार आहे आणि थोडेसे वाटून घेणार आहे अर्धे। यामध्ये 7-8 लसूण पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर, 1 चमचा जिरं आणि थोडंसं मीठ। आता हे मिक्सरला वाटून घेणार आहे। तर मिक्सरला मी हे वाटून घेतलेलं आहे। याच्यामध्ये थोडंसं पाणी वापरलेलं आहे वाटते वेळेस। तर अशा प्रकारे हे पेस्ट करून घेतलेली आहे। आता ह्या साईडला मी गॅसवर कढाई ठेवलेली आहे। त्यामध्ये आता 2-3 चमचे तेल टाकणार आहे। तेल गरम झालं की यामध्ये 1 चमचा मोहरी छान म्हणजे तडतडून घ्यायची। तडतडलेली आहे। आता यामध्ये मी 1 चमचा जिरं टाकणार आहे। जिरं पण छान फुललं की यामध्ये आता हे कापून घेतलेले वांगे टाकणार आहे आणि एक चिरलेला टोमॅटो टाकणार आहे। तर वांगे कापण्याची माझी पद्धत पण म्हणता येते आणि तुमच्यासाठी एक टिप पण म्हणता येते की हे वांगे मी अगोदर कधीच कापत नाही, कापून पाण्यामध्ये कधीच टाकत नाही। कारण मिठाच्या पाण्यामध्ये अगोदर ठेवत असते, नंतर एकदम भाजी करते वेळेसच याला कापून घेत असते। आणि कधी पण वांग्याला असे 4 काप करून घ्यायचे, म्हणजे आपल्याला आतमध्ये वांग किडका आहे का नाही हे पण समजते आणि वांग्याची जी चव आहे ती नॅचरल तुम्हाला चव भेटते पाण्यामध्ये टाकल्यामुळे। ही माझी पद्धत आहे ही करण्याची भाजी। आता हे छान 2 मिनिटं मी असं वाफून घेणार आहे तेलावर अगोदर वांग। तर 2 मिनिट झालेले आहेत। छान असं टोमॅटो आणि वांग तेलावर परतलेलं आहे। आता यामध्ये मी अर्धा चमचा हळद टाकणार आहे आणि जे आपण हे वाटून घेतलेलं आहे हिरवी मिरची, तुरीचे सोले, लसूण, जिरं, कोथिंबीर हे वाटण टाकणार आहे यामध्ये। आणि हे वाटण पण तेल सुटेपर्यंत छान असं तेलावर परतून घ्यायचं आहे। तर 4 ते 5 मिनिट मी असं हे ग्रेव्हीला छान शिजवून घेतलेलं आहे। बघू शकता खूप छान असं ग्रेव्हीला तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये मी हे आपण जे तुरीचे दाणे ठेवले होते ना हे टाकून घेणार आहे आणि गरम पाणी वापरणार आहे। तर माझी ही पण एक टीप आहे की कोणतीही रस्सा भाजी बनवताना मी गरम पाण्याचा वापर करत असते, मसाल्याची असो किंवा अशी हिरव्या मिरच्यांची असो। तर खूप छान म्हणजे ग्रेव्हीला छान चव येते, टेस्ट येते, त्यामुळे शक्यतो गरम पाण्याचाच वापर करायचा आणि भाजी पण लवकर होते। आणि इथे प्रमाण पण पाण्याचं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तर या ठिकाणी मी 1 ते 1.5 ग्लास पाणी वापरलेलं आहे। तर खूप छान असा दाटसर रस्सा झालेला आहे भाजीचा। तर अजून आता 5 मिनिटं आपल्याला ही भाजी शिजून घ्यायची आहे।
तर 5 मिनिट झालेले आहेत. तर यामधील वांगं पण शिजलेले. वांगं पण शिजायचं असं चेक करायचं की याचा देठ दाबायचा. असा देठ दाबला की वांगं शिजलं आहे असं समजायचं. तर वांगं पण शिजलेलं आहे. तर या ठिकाणी आता मी थोडंसं मीठ टाकणार आहे. मीठ राहिलेलं आहे टाकायला. आपण सुरुवातीला वाटणामध्ये मीठ घेतलेलं आहे, त्यामुळे थोडंसं चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर. आता 1 मिनिटभर फक्त. तर भाजी झालेलीच आहे रेडी. तर परत 1 मिनिट मी शिजवून घेतलेली आहे ही भाजी. तर छान अशी भाजी तयार झालेली आहे. तर मी आता ही भाजी डिशमध्ये अशी काढून घेणार आहे. तुम्ही ही भाजी चपातीसोबत, पोळीसोबत, भाकरीसोबत तुमच्या आवडीनुसार तुम्ही खाऊ शकता. चवीला अप्रतिम ही भाजी होते. एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.